जागते रहो। मोबाईल वापर करताना तुम्हाला कधी अनोळखी नंबरवरून मेसेज आले आहेत का? कसा आहेस? खूप दिवस झाले भेटच नाही. आज एका कार्यक्रमाला जातोय, येणार का? तुम्ही होकार कळवल्यास तुम्ही फसवणुकीला बळी पडणार आहात, हे कायम लक्षात ठेवा. अशा फसवणुकीला पिग बचरिंग स्कॅम म्हणतात. नाव ऐकायला विचित्र वाटेल, पण हे नाव का पडलं ते पाहूया. पिग बचरिंग हा शब्द जुनी चीनी म्हण जू झाई वरून घेण्यात आलाय. मारण्यापूर्वी डुकराला चांगलं खाऊ पिऊ घालून दष्टपुष्ट केलं जातं आणि नंतर त्याला मारलं जातं. त्याला जू झाई असं म्हणतात. आपल्याकडेही बळी देण्यापूर्वी बकऱ्याला चांगलं खाऊ पिऊ घातलं जातं. पिग बचरिंग एक क्रिप्टो फसवणूक आहे. यात थोडासा प्रेमाचा रंग ऍड करण्यात आलाय. त्यामुळेच या फसवणुकीला रोमान्स स्कॅम असंही म्हणतात. फसवणूक करणारा व्यक्ती सुरुवातीला अत्यंत निरागस पद्धतीने संवाद साधतो. त्यानंतर हळूहळू प्रेमाचं नातं निर्माण केलं जातं. मग हळूहळू गुंतवणुकीचा विषय काढला जातो. क्रिप्टोशिवाय एखादा शेअर किंवा इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. गुंतवणुकीनंतर सुरुवातीला काही परतावा देखील मिळतो. याला फ्लॅटरिंग द पिग असं म्हणतात. म्हणजेच सावजाला जाळ्यात पकडण्यापूर्वी विश्वास जिंकला जातो. ज्यावेळी पीडित व्यक्ती क्रिप्टोमध्ये एखादी मोठी रक्कम गुंतवणूक करते, त्यानंतर ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येतात आणि त्यानंतर संपूर्ण डेटा उडून जातो. विशेष म्हणजे तुमची फसवणूक करणारा व्यक्ती हा सुद्धा मानवी तस्करीला बळी पडलेला असतो. या फसवणुकीची व्याप्ती जागतिक आहे. म्यानमार, कंबोडिया सारख्या आशियातल्या देशातून या फसवणुकीचे सूत्र हलवले जातात, अशी माहिती न्यूयॉर्क टाइम्सने दिली आहे. चीनमधून क्रिप्टो स्कॅमला सुरुवात झाली. त्यानंतर या फसवणुकीचं प्रमाण भारतातही वाढलंय. मानवी तस्करीला बळी पडलेल्या पीडितांना सायबर फसवणूक करण्यासाठी दबाव टाकला जातो. तेलंगणा पोलिसांनी या संदर्भात नुकतीच एक तक्रार देखील दाखल केली आहे. इंटरपोलच्या नेतृत्वात तेलंगणाने कारवाई केली. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर फसवणुकीचे धागेदोरे हे आग्नेय आशियातील देशाबाहेरही पोहोचल्याची माहिती मिळाली. इंटरपोलरने पुढाकार घेतल्यानं या फसवणूक प्रकरणात विविध देशांमधून 281 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या फसवणूक प्रकरणातून 149 पीडितांची सुटका करण्यात आली. तसेच 360हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्यात. सध्या काही प्रकरणांची चौकशी देखील चालू आहे. म्यानमारमध्ये सुमारे 1,20,000 नागरिकांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. ओलीस व्यक्तींकडून जबरदस्तीने फसवणुकीचं काम करून घेतलं जात होतं. काम करण्यास नकार दिल्यास गुलामासारखी त्यांना वागणूक दिली जाते. तर कंबोडियामध्ये जवळपास 1,00,000 नागरिकांना बंदी करण्यात आलं होतं. आग्नेय आशियातील लाओस, फिलिपिन्स आणि थायलंड सारख्या देशात हजारो लोकांकडून जबरदस्तीने क्रिप्टो फसवणुकीचं काम करून घेतलं जात होतं. फसवणुकीच्या सूत्रधारांनी क्रिप्टो स्कॅममधून अब्जावधी डॉलरची कमाई केली आहे. आता क्रिप्टो फसवणुकीपासून कसा बचाव करायचा ते जाणून घेऊया. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने संपर्क केल्यास सावध व्हा. फसवणूक करणारा व्यक्ती बनावट ओळख आणि खोटी प्रोफाईल तयार करून सावध हेरतात. जास्त परतावा मिळतोय म्हणून भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेऊ नका. गुंतवणूक करण्याआधी व्यवस्थित माहिती घ्या. तसेच अनोळखी व्यक्तीला कधीही बँक खातं, क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणतीही आर्थिक माहिती देऊ नका. तसेच असुरक्षित ॲप डाउनलोड करू नका. तसेच फसवणूक झाल्यास तात्काळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा.